राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. आज मैदानावरती उतरले, काय ही खरं संकल्पना आणि त्या मागचा उद्देश? आमच्या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून आज या स्पर्धांचं आयोजन 5व्या वर्ष आमचं या ठिकाणी आहे. राज्यस्तरावरचे सर्व अधिकारी, मंत्रालयातले सर्व आमचे अधिकारी कर्मचारी यांना एकत्रित करून या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मला वाटतं शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ राहतं आणि त्यातूनच मग कामाला प्रेरणा मिळते, मानसिकता होते आणि म्हणून प्रत्येकाने दररोज व्यायाम केला पाहिजे, खेळलं पाहिजे अशी भावना तर माझी आहेच. आणि म्हणून कामाचा जो स्ट्रेस आहे तुमचा त्यातूनही तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. कारण इतकं काम मंत्रालयामध्ये असेल, प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक आमच्या महामंडळामध्ये आहे आणि त्यातून मग थोडंसं मग कुठेतरी स्ट्रेस येतो. मग स्ट्रेसमधून मग आम्ही कुठे म्हणतो मग चहा जास्त प्यायला पाहिजे, कोणी म्हणतं मग थोडं तंबाखूही खाल्ली पाहिजे, कोणी म्हणतं मग सिगरेट पिल्याने स्ट्रेस कमी होतो. मला वाटतं असं अजिबात नाही आहे. तुम्ही दररोज व्यायाम करा, दररोज कुठला तुमच्या आवडीचा खेळ खेळा, त्यामुळे सगळ्या स्ट्रेसवरून तुम्ही बाहेर पडतात आणि मग कामाला सुद्धा गती मिळते, तुमचं मन सुद्धा स्थिर राहतं, कौटुंबिक सगळी घरची परिस्थिती सुद्धा व्यवस्थित राहते आणि म्हणून सगळ्यांनी खेळलं पाहिजे ही आमची या मागची भावना आहे. आणि निश्चित हे फक्त स्पर्धेपुरतं नको 15 दिवस, तर हे सातत्य कायम असलं पाहिजे खेळाचं आपल्या आयुष्यामध्ये, व्यायामाचं, या मताचा मी आहे. आणि निश्चित त्याचा फायदा आमच्या या जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्यांना होईल आणि त्यातून एक सुदृढ अशी पिढी तयार होईल. त्यापेक्षाही चांगलं काम, चांगली कामाची मानसिकता यातून तयार होईल आणि मग राज्य पुढे जाईल, आमचं खातं पुढे जाईल, त्यातून लोकांना लाभ मिळेल. जलसंपदा विभागाचे 2 विभाग, एक विखे साहेबांकडे आहे, एक तुमच्याकडे आहे. तुमच्यातही विकासाची कशी स्पर्धा आहे आणि महाराष्ट्राला काय तुम्ही नवीन देणार आहात, काय अपेक्षा पूर्ण होते? तर निश्चित हे खातं जे आहे ते शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं खातं आहे. तसंच पिण्याच्या पाण्यासाठी असेल, इंडस्ट्रीसाठी असेल, अतिशय महत्त्वाचं खातं आहे, त्याची कल्पना आहे. आणि राज्य या क्षेत्रामध्ये, या खात्यामध्ये खूप अग्रेसर आहे याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये स्पर्धा वगैरे कुठे काही त्यात स्पर्धा विषयच नाही. सगळ्यांना अलर्ट ठरलेला आहे, निधी ठरलेला असतो, फंड असतो. पण आमचे अधिकारी जे आहेत ज्या पद्धतीने गतीने काम करतात आज सगळेच आमचे 5 महामंडळ आहेत आणि यातून ज्या गतीने काम करतात ते खरं अतिशय वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यातून आम्ही निश्चित आम्हाला समाधान असतं की आम्ही शेतीला पाणी देऊ शकतो, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणू शकतो. एकमेकांना लावून द्यायचं काम करू नका. त्यामुळे आमच्यामध्ये स्पर्धा वगैरे अशी अजिबात कुठे नाहीये, अजिबात कुठे नाहीये. पण स्पोर्ट्समॅनशिप निश्चित आमच्यामध्ये त्या ठिकाणी खिलाडू वृत्ती आहे आणि आम्ही सगळ्या खिलाडू वृत्तीनेच त्या ठिकाणी खात्यामध्ये काम करत असतो. मी खेळाडू आहे त्यामुळे मला स्पोर्ट्समॅनशिप माहीत आहे, काय असते काय नाही. त्यामुळे कुठे आमच्यामध्ये थोडंसं सुद्धा असं कुठे स्पर्धा वगैरे अशी म्हणता येणार नाही. पण शेवटी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा आणता येईल, पाण्याचे प्रश्न कसे सोडवता येतील, पिण्याचं पाणी कसं देता येईल, यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो. कुठे सत्ता झालं सगळे, आता मुंबईच राहिलेलं आहे आणि त्यात ठरलेलं आहे. कालही सगळे अनेक ठिकाणी तर बघितलं, नवी मुंबई असेल, संभाजीनगर असेल, माझं नाशिक असेल, सगळ्या ठिकाणी, अमरावती असेल, सगळ्या ठिकाणी मला वाटतं निवड झालेली आहे. तर फक्त मुंबईच राहिलेलं आहे, तिथे सगळं ठरलेलं आहे. नाशिक सह कुठेही आमच्यामध्ये चढावट नाही. नाशिक सह काही ठिकाणी मनसे सोबत आली आहे महायुतीच्या, मुंबईमध्ये सुद्धा येईल चर्चा सुरू आहे. नाही, नाशिकमध्ये भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढलं होतं, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, उभार सगळे वेगवेगळे लढलेलो होतो आम्ही. पण 72 जागा 122 पैकी स्पष्ट बहुमत आम्हाला नाशिकमध्ये मिळालेलं आहे. पण तरी सुद्धा राष्ट्रीय पातळीवर आम्ही सोबत आहोत, राज्यामध्ये आम्ही सोबत आहोत, म्हणून आम्ही शिवसेनेला त्या ठिकाणी सोबत घेतलेला आहे. उभाटाने फॉर्म भरलेला होता, अर्ज भरलेला होता, पण त्यांनी तो ऐन वेळेला शेवटी माघार घेतला. कारण त्यांची संख्या सगळी 12-13 त्या ठिकाणी होती, त्यामुळे काही फार मोठी संख्या नसल्यामुळे त्यांनी माघार घेतली आणि निवडणूक बिनविरोध झालेली आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.